शिवसेनेच्या फुटीर खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती नाहीये. विलिनीकरणाला तात्काळ स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टानं नकार दिला. उद्धव ठाकरे गटाच्या 6 खासदारांच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या विलिनीकरणाला तात्काळ स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. मात्र या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर लोकसभा अध्यक्षांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 18 जून रोजी या विलिनीकरणाला मान्यता दिली होती. त्यानंतर लोकसभेतील शिंदे गटाच्या खासदारांची संख्या 7 वरून 13 झाली. संदीप राजगोळकर अधिक माहिती देत आहेत. संदीप, अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि म्हटलं जाते की अधिवेशनामध्ये डिलिमिटेशन बिल सुद्धा येऊ शकतं. त्या पार्श्वभूमीवर या शिवसेनेमधल्या अंतर्गत वादाचे पडसाद कसे पाहता तुम्ही? प्रसन्न PS नरसिंह आणि आलोक आराध्य यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. ही याचिका दाखल करण्यात आली होती शिवसेना UBT पक्षामार्फत, कारण 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून विलिनीकरण केल्याचा जो दावा केला होता आणि त्यानंतर अध्यक्ष लोकसभेचे ओम बिर्ला यांनी देखील तसे निर्देश दिले होते किंवा तसा निकाल जो आहे तो जाहीर केला होता आणि त्याला आव्हान देत ही याचिका दाखल करण्यात आली होती. देवदत्त कामत जे ठाकरे गटाचं काम पाहतात, म्हणजे ज्यावेळेला शिवसेना पक्ष फुटलेला होता, नावाचं आणि चिन्हाची लढाई होती, त्यावेळेला देखील देवदत्त कामत यांनीच काम पाहिलेलं होतं. आजही त्यांनी युक्तिवाद केला आणि युक्तिवाद करताना त्यांनी म्हटलं की हे सगळे 6 खासदार आमच्या पक्षाच्या नावावर आणि पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत, त्यामुळे त्यांचं विलिनीकरण वैध नाही, ते अवैध ठरवावं आणि ते विलिनीकरण होऊ शकत नाही असा त्यांनी खरं तर युक्तिवाद कोर्टात केला. मात्र कोर्टानं आणि युक्तिवाद करत स्थगिती द्यायची देखील मागणी जी आहे ती देवदत्त कामत यांनी केलेली होती. मात्र सुप्रीम कोर्टानं थेट सांगितलंय या स्थगितीला आम्ही नकार देऊ शकत नाही, म्हणजे स्थगिती उठवू शकत नाही. त्यामुळे ओम बिर्ला यांचा निर्णय कायम राहणार आहे. मात्र दुसरीकडे ओम बिर्ला यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. लेखी जे काही असेल ते कोर्टापर्यंत कळवावं लागणार आहे 8 दिवसाच्या मुदतीमध्ये. मात्र महत्वाचं हेच आहे की उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राजधानी दिल्लीमध्ये असतानाच आज दिल्लीतल्या सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी झाली आणि शिवसेनेला हा एक मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे आता 6 खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांचेच झाले आहेत असं म्हणता येईल आणि डिलिमिटेशनमध्ये ते विधेयक मांडलं जाईल त्यावेळेला केंद्र सरकारला, प्रामुख्यानं NDAला आणि भाजपला याचा मोठा फायदा होणार आहे. ही आता अधोरेखित झालेला आहे असं म्हणता येईल.